हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मस्त आणि मजेतच असाल. आणि माझी ब्लॉगची सुरुवात कशी झाली तुम्हाला सांगणार आहे. का तर ना मला ब्लॉगमधला हे पण माहीत नाही आणि तरीही मी ब्लॉगची सुरुवात केली. आणि माझ्या घरातलंही कोण ब्लॉगिंग करत नाही आहे किंवा व्हिडिओ बनवत नाही, असं माझं म्हणजे संघर्ष आहे. का तर मला पण काही जमत नाही आणि घरच्यांना पण काही जमत नाही, असा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे खरं तर. आणि ज्यावेळेस ना प्रोड्युसर पण आपण, लेखक पण आपण, ॲक्टर पण आपण, सगळ्याच गोष्टी आपण करायच्या म्हणल्या ना ते वेगळाच आनंद असतो. कॅमेरामॅनपासून ते सर्व सुरुवात आपणच करतो. ॲक्टर, लेखक वगैरे सगळं, एडिटर, लाईटिंग, ॲक्शन, सगळ्या गोष्टी हे हर यूट्यूबरला माहीत असेल की आपणच सगळ्या गोष्टी करतो. म्हणल्यानंतर ॲक्टरपेक्षा आपण आपल्यात किती टॅलेंट आहे ज्यावेळेस यूट्यूब चालू करतो ना त्यावेळेसच माहीत पडतं खरं तर म्हणायचं आहे मला. आणि खूप सारे म्हणजे ज्यावेळेस नवीन सुरुवात होते चुकतो आपण, त्यातनं अजून काहीतरी शिकतो. सर्व गोष्टींना चुकत सर्व गोष्टी शिकायला चालू होतं. त्यावेळेस पण एक वेगळा आनंद माझा तर होता. का तर अजूनही आपण जसं म्हणतो की कोणच माणूस परफेक्ट हे नसतोच, तसंच माझा आहे. आणि माझ्या तर पूर्ण खानदानात कुठंपर्यंत लास्टपर्यंत ना कुणाला मोबाईलच्या पुढं येऊन साधा फोटो काढण्याच्या अलावा जर कुणाला बोलायला सांगितलं तर ते अजिबात जमणार नाही, अशी माझी परिस्थिती आहे आत्ताची सध्याची सुद्धा. तरीसुद्धा मी एवढं सारं धाडस करून कधी ब्लॉगिंग करते, कधी मला आवडतं गाणं म्हणायला. मी गाण्यावरती न प्रॅक्टिस करता ज्यावेळेस मी गाण्याचा व्हिडिओ बनवते आणि मला पटकन जमतं, ह्या गोष्टीचा पण मला खूप आनंद वाटतो खरंच तुमच्यासंग शेअर करायचं म्हणलं तर. आणि खरंच नवीन यूट्यूबरला हेच सांगेल की आपण कधी हार मानायची नाही आणि लास्टपर्यंत आपले सर्व सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स असतात ना ते आपल्याला पण पोहोचवतील. असं वाटायला लागतं की आपल्याला खूप कमी व्ह्यूज आहेत आणि आपण कसं एवढ्यात नाही एवढं होणार. का तर ना सगळेच कमीत गोष्टीतनं पुढे गेलेले असतात. तसंच आपण हे जेव्हा नाही आपल्याला हे सगळेजण जोपर्यंत आपण टाकणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनात आपल्याबद्दल कशी आवड निर्माण होणार सांगा बघू. बरोबर आहे काय नाही? त्यामुळं आपला ब्लॉग, आपला कंटेंट, आपला डेली रुटीन आणि हर म्हणता रोज कंटेंट आपण देत जाऊ महिलांनो. सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि यूट्यूबरला सर्वात आधी हेच माझं म्हणणं आहे. व्ह्यूज नाही आले म्हणून ना हार मानायची नाही आहे. का तर आपण शाळेत गेलो तर कमी मार्क पडले म्हणून काय आपण शाळा सोडून देत नाही. कमसे कम पास झालो ह्याचा तर आनंद असतोच ना. तसंच आहे आज ना आपण हेच विचार करायचा की आपण शाळा शिकतो आणि एक ना एक दिवस आपण शाळा पूर्ण शिकून नोकरीला लागेलच. तसंच आहे आपलाही चॅनल एक दिवस ना एक दिवस मॉनिटाईज होईल ह्याच आशेवर आपण रोजच्या रोज ब्लॉग आणि रोजच्या रोज एक नवीन कंटेंट, रोजच्या रोज डेली व्हिडिओ टाकत जाऊ. आणि सर्वात आधी ना मी यूट्यूबला धन्यवाद म्हणेल की यूट्यूब थ्रू ना आमच्या जीवनातलं एखादं स्वप्न पूर्ण होईल हे मला आशा आहे. बऱ्याच बायकांचं असं असतं की शेजारच्या माणसाला माहीत नसतं की ह्या शेजारच्या घरात कोण राहते. पण यूट्यूबवर जेव्हापासून मी आले आहे ना त्यावेळेस आपल्याला 4 माणसं ओळखायला लागले, जाणायला लागले. हे गोष्ट काय एका सेलिब्रिटीपेक्षा काही कमी नाही, पण मला त्यातच सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटते. चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढं बोलू. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.